तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मीच आहे प्रथमेश आणि तुम्ही पाहता आहात जॉब्स आणि बरंच काही. पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो एका नवीन जॉबच्या अपडेटसोबत. आजची जी जाहिरात असणार आहे मित्रांनो, मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. काय असणार आहे जाहिरात, कोणकोणते पदे असणार आहेत, कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात, सर्व सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, ही जी भरती असणार आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेओरॉलॉजी म्हणजेच IITM यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये विविध पदे असणार आहेत. पदांबाबत सविस्तर माहिती चला बघूया. त्याआधी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती रोज तुम्हाला डेली एका नवीन जॉबचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवले जाते. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची एक्झाम द्यायची नाही. तुमचा वॉक इन इंटरव्ह्यू यामध्ये असणार आहे. डायरेक्ट जाऊन तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे आणि त्याच्याद्वारे तुमचं सिलेक्शन यामध्ये असणार आहे. पोस्ट कोणकोणते असणार आहे? सीनियर प्रोजेक्ट असोसिएट पहिलं पद असणार आहे. दुसरं पद असणार आहे प्रोजेक्ट असोसिएट. त्याचबरोबर तिसरं पद असणार आहे असोसिएट इंजिनियर सिव्हिल. या पदांसाठी भरती असणार आहे. भरतीची मित्रांनो असणार आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसची यामध्ये भरती असणार आहे. तर पदांबाबत सविस्तर माहिती घेऊया. 3 पदे यामध्ये असणार आहे. प्रोजेक्ट असोसिएट पहिलं पद असणार आहे. त्यासाठी टोटलच्या जागा असणार आहेत 5 जागा असणार आहेत. पगार बघा यामध्ये 25,000 पासून 31,000 या इतकी सॅलरी तुम्हाला यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर एज लिमिट तुम्हाला मॅक्सिमम 35 इयर्सचं एज लिमिट यामध्ये लागणार आहे. डेट ऑफ इंटरव्ह्यू तुमचा असणार आहे 29 जानेवारी 2026 या तारखेला तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे. त्याबाबत सुद्धा सविस्तर माहिती खाली या पी-डी-एफमध्ये मेन्शन केली आहे. ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवतो. त्यानंतर दुसरं पद असणार आहे सीनियर प्रोजेक्ट असोसिएट यासाठी 2 व्हॅकन्सी असणार आहे. एस-सी कॅटेगरीसाठी 1 व्हॅकन्सी, ओ-बी-सीसाठी 1 व्हॅकन्सी यामध्ये असणार आहे. 42,000 प्लस तुम्हाला अलाउन्स सुद्धा दिला जाणार आहे. म्हणजे सॅलरी ही चांगल्या लेव्हलची असणार मित्रांनो. यामध्ये जर तुम्ही पात्र होत असाल तर नक्की अर्ज करायला पाहिजे. एज लिमिट याला मॅक्सिमम 40 वर्षांची एज लिमिट इथे लागणार आहे. डेट ऑफ इंटरव्ह्यू तुमचा असणार आहे 30 जानेवारी 2026. त्यानंतर तिसरं पद असणार आहे असोसिएट सिव्हिल इंजिनिअरिंग. त्यासाठी तुम्हाला 1 जागा असणार आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 28,000 प्लस तुम्हाला पगार यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर एज लिमिट मॅक्सिमम 40 असणार आहे यामध्ये आणि डेट ऑफ इंटरव्ह्यू यामध्ये सुद्धा 31 असणार आहे. त्यानंतर यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण आता बघणार आहोत. मित्रांनो, इथे काही प्लेस ऑफ पोस्टिंग दिले आहे. प्लेस ऑफ पोस्टिंग इथे बघा चेन्नईसाठी असणार आहे. त्याचबरोबर नवी दिल्लीसाठी आणि पुण्यासाठी सुद्धा असणार आहे. तर आपण आज पुण्यासाठी बघणार आहोत. पहिलं जे पद असणार आहे प्रोजेक्ट असोसिएट यासाठी 1 जागा असणार आहे पुण्यासाठी. पुण्यामध्ये क्वालिफिकेशन लागणार आहे मास्टर डिग्री इन फिजिक्स, मॅथेमॅटिक्स, त्याचबरोबर मेटेओरॉलॉजी, ओशनोग्राफी, एटमॉस्फेरिक सायन्स, स्टॅटिस्टिक्स यामध्ये जर तुमच्याकडे मास्टर डिग्री असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता किंवा तुमच्याकडे बॅचलर डिग्री असेल इन इंजिनिअरिंग ऑर टेक्नॉलॉजी फ्रॉम द रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी तरीसुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. इथे डिझायरेबल क्वालिफिकेशन बघा, गुड कम्युनिकेशन तुमचं इंग्लिशमध्ये लागणार आहे. त्याचबरोबर वर्किंग नॉलेज इन हिंदी तुम्हाला असणे गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर जॉब रिस्पॉन्सिबिलिटी काय असणार तुमची डे टू डे ॲडमिनिस्ट्रेशन अँड अकॅडमिक ॲक्टिव्हिटी तुम्हाला यामध्ये असणार आहे. यासाठी मित्रांनो तुमचं इंटरव्ह्यूची जी काही डेट असणार आहे ती असणार आहे 29 जानेवारी 2026 ही या पदांसाठी डेट असणार आहे. त्यानंतर यासाठी दुसरं पद असणार आहे प्रोजेक्ट असोसिएट यासाठी 1 जागा पुण्यासाठी असणार आहे. त्याचबरोबर मास्टर डिग्री इन फिजिक्स यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. ॲप्लाइड फिजिक्स, एटमॉस्फेरिक सायन्स त्याचबरोबर मेट्रोलॉजी, ओशनोग्राफी, क्लायमेट सायन्स असे विविध ऑप्शन त्यांनी यामध्ये मेन्शन केलेले आहेत. यामधली कोणतीही तुमच्याकडे डिग्री असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग असेल तरीसुद्धा अर्ज करू शकता. डिझायरेबल क्वालिफिकेशन इथे मेन्शन केले आहे. हे तुमच्याकडे नसेल तरीसुद्धा चालणार आहे. असेल तर तुम्हाला प्रेफरन्स दिला जाणार आहे. इथे तुम्हाला जॉब काय असणार आहे त्याबाबत सुद्धा सविस्तर माहिती त्यांनी प्रोव्हाईड केली आहे. त्यानंतर जे काही पदे असणार आहेत त्यांचा इंटरव्ह्यू असणार आहे 30 जानेवारी 2026. 30 तारखेला या सर्व पदांसाठी इथून पुढच्या पदांसाठी इंटरव्ह्यू असणार आहे. नेम ऑफ पोस्ट बघा सीनियर प्रोजेक्ट असोसिएट हे पद असणार आहे. पुण्यासाठी प्लेस ऑफ पोस्टिंग तुमची यामध्ये नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे. त्याचबरोबर क्वालिफिकेशन बघा मास्टर डिग्री इन फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स, ॲप्लाइड फिजिक्स, त्याचबरोबर ॲप्लाइड जिओलॉजी, ॲटमॉस्फेरिक सायन्स, मेट्रोलॉजी फ्रॉम द रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इक्विव्हॅलंट जर तुमच्याकडे डिग्री असेल मास्टरची तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर 4 इयर एक्सपिरियन्स इन डाटा एनालिस्ट, इन्स्ट्रुमेंट हँडलिंग अँड मेंटेनन्स इथे तुम्हाला असणे गरजेचं असणार आहे. डिझायरेबल क्वालिफिकेशन सुद्धा मेन्शन केले आहे. त्यानंतर इथे काही तुमची जॉब रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे त्याबाबत सुद्धा सविस्तर माहिती प्रोव्हाईड केली आहे. ही जी पी-डी-एफ असणार आहे मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाईड केली आहे. तिथे जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन करा. टेलिग्रामवरून ही पी-डी-एफ डाउनलोड करा. पी-डी-एफ एकदा सविस्तर वाचा. जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्की अर्ज करायला पाहिजे. यामध्ये सॅलरी तुम्हाला चांगली असणार आहे. त्यानंतर नंतरचे जे पद असणार आहे सीनियर प्रोजेक्ट असोसिएट हे पद असणार आहे. प्लेस ऑफ पोस्टिंग यामध्ये सुद्धा पुणे असणार आहे. क्वालिफिकेशन बघा बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग इथे तुम्हाला लागणार आहे. और टेक्नॉलॉजी विथ द एटमॉस्फेरिक सायन्स, क्लायमेट सायन्स, अर्थ सायन्स सिस्टम, टेक्नॉलॉजी, जिओ इन्फॉर्मेटिक्स हे जर तुमच्याकडे असेल तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर यामध्ये सुद्धा तुम्हाला 4 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे लागणार आहे. डिझायरेबल क्वालिफिकेशन बघून घ्या. त्याचनंतर जॉब रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा मेन्शन त्यांनी इथे केलेली आहे. त्यानंतरचे पद असणार आहे सीनियर प्रोजेक्ट असोसिएट सिव्हिल यासाठी 1 जागा असणार आहे. प्लेस ऑफ पोस्टिंग पुणे.
क्वालिफिकेशन बघा, बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सिव्हिल तुमची असणे गरजेचं असणार आहे. 4 इयर वर्क एक्सपिरियन्स यामध्ये तुम्हाला मॅन्डेटरी असणार आहे किंवा तुमचं एम-ए झालं असेल, एम-टेक इन इंजिनिअरिंग असेल, तरीसुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर असोसिएट इंजिनिअर सिव्हिल यासाठी सुद्धा व्हॅकन्सी असणार आहे. टोटल 1 जागा यामध्ये असणार आहे. पुण्यामध्ये यामध्ये तुम्हाला जागा असणार आहे. बी किंवा बी-टेक तुमचं झालं असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, तरीसुद्धा तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. कमीत कमी 60% तुम्हाला यामध्ये असणे गरजेचे असणार आहे. त्याचबरोबर 3 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स इन प्लॅनिंग, प्रिपरेशन ऑफ वर्क एस्टिमेट हे तुम्हाला यामध्ये इथे लागणार आहे. तर अशा प्रकारे ही सर्व पदे यामध्ये तुम्हाला असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, हे जे असणार आहे कॉन्ट्रॅक्ट स्वरूपाचं पद यामध्ये असणार आहे. इथे सर्व सविस्तर माहिती त्यांनी इन्स्ट्रक्शनमध्ये प्रोव्हाईड केलेली आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुमचा इंटरव्ह्यूचा जो काही ठिकाण असणार आहे, त्या इंटरव्ह्यूचा व्हेन्यू त्यांनी इथे मेन्शन केला आहे. या ठिकाणी जाऊन तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे. पुण्यामध्ये हे असणार आहे तुमचं इंटरव्ह्यूचं ठिकाण. इथे जाऊन तुम्हाला इंटरव्ह्यू तुमचा द्यायचा आहे. तर अशा प्रकारे ही जाहिरात आज सविस्तर बघितली आहे. जाहिरातीबाबत कसल्याही प्रकारचा डाऊट असेल किंवा कोणत्या पदाबाबत कसल्याही प्रकारचा डाऊट असेल, कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेटची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.